आज मी एवढी खुश का दिसतेय माहिती आहे? कारण मी चाललेले आहे माझ्या आजोळी. मायेचं दुसरं नाव म्हणजे आजोळ. जिथे फक्त प्रेम आणि प्रेमच मिळतं ते माझं लाडकं आजोळ. तर साताऱ्यामधल्या करंजे येथे असलेल्या काळभैरवनाथांच्या मंदिरामध्ये जाऊन आम्ही सगळ्यात आधी सुंदर असं दर्शन घेतलं आणि जास्त गर्दी नसल्यामुळे आमचं दर्शन खरंच खूप छान झालं. त्याच्यानंतर मी माझ्या आवडत्या घरी म्हणजे माझ्या आजी आजोबांच्या घरी गेले आणि आमचा अधिक मास इथेही सेलिब्रेट झाला. तो माझ्या मामींनी सुंदर अशी रांगोळी आणि छान असं डेकोरेशन केलं होतं. मला असं वाटतं की आजोळची ती सुट्टी, आजीच्या गोष्टी आणि आजोबांचे लाड, लहानपणीचे ते दिवस पुन्हा जर मला जगता आले तर किती छान होईल ना. आम्ही सगळे मामा मावश्या सगळ्या त्यांची मुलं आम्ही सगळे एकत्र येऊन इथे जाम धमाल घालायचो. अगदी आजी आजोबांच्या नाकी नऊ आणायचो. माझे आजोबा थोडेसे स्ट्रिक्ट होते पण खूप जास्त प्रेमळ होते. आजही त्या घरात गेलं की त्यांच्या आठवणीनं डोळे भरून येतात. आणि मला आजही आठवतं कधीही मी कोणताही व्हिडिओ टाकला की ते मला कॉल करून सांगायचे की तू खूप छान बोललीस, तू खूप छान करत आहेस. आणि मला असं वाटतं की माहेर जसं मुलीला जवळचं असतं ना तसंच आजोळही असतं, हो की नाही?